नमस्कार सगळ्यांना. मी आज दाल खिचडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. पहिल्यांदा इथे घेतलेला आहे 1 कप लांब तांदूळ जे आपण पुलावासाठी वापरतो आणि 1 कप पिवळ्या मुगाची डाळ. आता हे दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतले 3-4 वेळेस पाण्यातून. कुकरमध्ये डाळ तांदूळ घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये 3 पट पाणी आपण घालणार आहोत. हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ छान ढवळून घेते. आणि कुकरचं झाकण लावून आपण 3 शिट्ट्या करणार आहोत. फोडणीसाठी आपण टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची हे सगळं वापरायचं आहे. त्यासाठी 3 कांदे आणि 2 टोमॅटो घेतले. टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आणि कांदा उभा चिरून घ्यायचा. 3 मिरच्या घेतल्यात, त्याचे तुकडे करून घेते. कढीपत्ता घेते. आणि साधारण 4 ते 5 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेते. कुकर थंड झाला. आता डाळ तांदूळ थोडंसं पाणी घालून एकसारखं करून घ्यायचं आहे. थोडी पातळ असते ही खिचडी, तर मी पातळ करून घेते, थोडी एकसारखी करून घेते. आता फोडणीसाठी मला इथे कढई लागेल. कढईमध्ये मी तेल घेते. 3 चमचे तेल घेते. 3 टेबलस्पून तेल. मोहरी, जिरं, त्यानंतर हिंग, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे, उभा लांब चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, छान परतून घेते. आता ह्याच्यामध्ये छान परतल्यानंतर ह्याच्यामध्ये घालते मी हळद आणि टोमॅटो, गरम मसाला, धना जिरा पावडर, छान परतून शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण हे डाळ तांदूळ जी शिजवली होती सेपरेट कुकरमध्ये ती घालून परतून घेऊया. त्याच्यामध्ये आपण पाणी आवश्यकतेनुसार घालायचं. इथे मी 2 कप पाणी घातलेलं आहे. ही खिचडी साधारण सरसरीत असते. याच्यामध्ये घातल्यावरून पुन्हा एकदा गरम मसाला आणि तिखट घातलेलं आहे. धना जिरा पावडर थोडीशी, आणि हे छान मिक्स करून घेते. आता यामध्ये चवीनुसार मीठ, पहिल्यांदा आपण डाळ तांदूळ शिजवताना मीठ घातलंच होतं, ते लक्षात घेऊन थोडं अजून घालून घ्यायचं आहे मीठ. पुन्हा एकदा आपण व्यवस्थित अशी ढवळून घेऊया खिचडी. आता छोट्या आपल्या फोडणीच्या भांड्यामध्ये मी साधारण 4 टेबलस्पून तूप घेतलं आहे, साजूक तूप. गरम करते.
गरम झालं त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा जिरं तडतडू द्यायचं छान. त्याच्यानंतर लसणीचे जे तुकडे केले होते ते घालायचे. ते छान आपण फ्राय केले. हिंग घातला आणि काश्मीरी लाल सुकी मिरची घातली आणि लगेचच आपण तिखट घालणार आहोत. ही छान फोडणी आपण दाल खिचडीवर घालणार आहोत. वरून कोथिंबीर घालते गार्निशिंगसाठी आणि स्वादासाठी. खूप सुंदर खिचडी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.